नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, नाशिकचा स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदू बाबा अशोक खरात यांच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला असून त्यांच्या अटकेनंतर दररोज नवनवे आणि हादरवून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. मर्चंट नेव्हीचे निवृत्ती कॅप्टन असल्याचा बनाव रचून वारंवार खरात प्रत्यक्षात एक मजूर होत आणि त्याचा काळा इतिहास त्याच्या अल्पवयीन काळापासून डागाळलेला असल्याचे आता उघड झाले आहे. अल्पवयीन असतानाचे कुकर्म आणि नातेवाईकांचा चोप. खरातांच्या पूर्वायुष्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार तो अल्पवयीन असतानाच त्याने एका दुष्कर्मत्यामुळे कुटुंबियाची बदनामी केली होती. त्या कृत्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण करून घरातून आणि गावातून हाकलून दिले होते. त्याच बदनामीच्या भीतीपोटी तो गावातून पळून गेला होता. त्यानंतर अनेक वर्ष त्याने जहाजवर मजूर काम करून आपले आयुष्य जगत आला. मात्र स्वतःला मिरवण्यासाठी तो कॅप्टन असल्याची खोटी पदवी मिरवत राहिला. थायलंडमधील गुन्हेगारी कनेक्शन आणि ज्योतिषाचा बनाव. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मजुरी करत असताना थायलंडमध्ये खराताचा संपर्क काही आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी आला. कष्टमय जीवनातून सुटका करून झटपट श्रीमंत होण्याच्या व्यासापोटी त्याने ज्योतिषविद्येचा आधार घेतला. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचा वापर करून त्याने समाजातील प्रतिष्ठित नागरिक, राजकारणी आणि उद्योजकांना आपल्या जाळ्यात ओढले. 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिन्नर दौऱ्यानंतर खराताच्या नावाचा मोठा गाजावाजा झाला. ज्याचा फायदा घेत त्याने कोट्यवधीची संपत्ती आणि जमीन जमवल्या. 60 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ जप्त. खरातांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजने त्यांच्या भोंदूगिरीचा आणि नराधम वृत्तांचा पर्दाफाश केला. स्वतःच्या कार्यालयात महिलेचे लैंगिक शोषण करण्याचे सुमारे 60 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एस-आय-टीकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. आतापर्यंत त्याच्यावर 5 गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. इतरांचे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या खराताने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. मात्र आता कायद्याचा फास आवळला गेल्याने या भोंदूबाबाने स्वतःचे भविष्य अंधारात अंधकारमय झाले आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून त्याच्या गुन्ह्याची व्याप्ती पाहत कोठडीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं व या खराताबद्दल तुम्हाला काय शिक्षा द्यावी असे तुम्हाला वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.